अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे एका महिलेवर 10 वर्षापासून लैंगिक शोषण करणारा आरोपी दत्तगिरी गुरु जयराम महाराज सध्या चांदूर रेल्वे येथील आनंद मठातून फरार झालाय। 2024 साली ही महिला धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या महाराजाच्या संपर्कात आली आणि 2016 पासून तर आतापर्यंत या महाराजानं या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिचे लैंगिक शोषण केलंय। एवढंच नव्हे तर लग्न झाल्यानंतर पतीशी देखील घटस्फोट घ्यायला लावला। मठात घटस्फोट घेतल्यानंतर जबरदस्तीने अत्याचार करणं, मारहाण केली जात असल्याची तक्रार या महिलेने केली आहे। महिलेच्या तक्रारीवरून या महाराजावर पोस्कोसह अत्याचाराची गुन्हा देखील दाखल झालाय। या महाराजाचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांशी संबंध असल्याचं त्याच्या फोटोवरून दिसत येत असून दिवसा येत्या विधानसभेच्या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत हा महाराज प्रचार मंचावर देखील बसला होता। तर जिल्ह्यातील अनेक आमदार त्याचे भक्त असल्याचं दिसून येत आहे। या महाराजाला पोलिसांनी अटक केल्यावर इतरही काही महिलांचे या महाराजांनी शोषण केलंय का हे निष्पन्न होईल। वर्षीय पीडित महिलेने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यावरून जयरामजी महाराज आनंद मठ यांच्याविरुद्ध चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 281/2026 कलम 64(2) FM 351(2) सहकलम 4(6) पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये पीडितेने दिलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये पीडितेची आरोपीसोबत ओळख झाली होती। 2016 पासून ते आतापर्यंत पीडिता ही आरोपीसोबत राहत होती। त्या दरम्यान त्याने तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शारीरिक शोषण केले असल्याची तक्रार नोंदवलेली आहे। आरोपीला अटक करण्यासाठी तपास पथक नेमण्यात आला असून आरोपीचा शोध चालू आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।